तर मित्रांनो, सकाळी काय मी जेवण केलेलं नव्हतं. तर आजचं जेवण आहे आपलं हे 2 कांदं, त्याचबरोबर मसाला पातळ कालवण होतं म्हणून आईने मसाला दिलाय. तिला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिलेली. ही चपाती गुंडाळलेली होती, मला वाटलं ह्याच्यात मोकळी. आईने बघा तळलेली मिरची दिली. पण आता मिरचीची बी टेस्ट घेणारे बघणारी कशी लागते मिरची. तर मित्रांनो बघा, तळलेली असल्यामुळं ना तिखट बिकट अजिबात नाही, अशी बी खाऊ शकतो. ठिकाणी बघा काय चाललंय. कालच्याला आपली येलेली शेळी, तिचं आज मस्तपैकी आहे दूध काढून घेते. बघा काम बघा कशी कास आहे. गट दूध आहे का? झाडाखालचं जेवण बघा. या पांढऱ्या फडक्यात आईने मला भाकर बांधून दिली आणि मी शाल खाली हातारली, जागा पुरणार नाही म्हणून. या पाटराच्या एका सडाला भरपूर दूध होतं आणि त्याचं पिल्लू काही एका सडाला पित नाही. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मेंढर आज लवकर सोडल्यात आहे आणि आपला ब्लॉग झाला आहे चालू. तर आता इथून पुढं दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चलो ठिकाणी बघा काय चाललंय. कालच्याला आपली येलेली शेळी, तिचं आज मस्तपैकी आहे दूध काढून घेते. बघा आम्ही रात्री काय दूध काढलं नव्हतं, म्हणलं पिल्लं पेतेल, पण हिला जरा जास्त दूध आहे त्यामुळं पिल्लांना काय सरलं नाही. आणि आईचं काय काम चाललंय बघा. आई धर जाम धर जाईल ते मित्रांनो. ही यायलेली शेळी आहे ना, आणि ही नाही यायलेली. हे आमच्या शर्ट काय करतात, ही यायला झाली किंवा येली ना, ह्या येऊन मारतात. ते आता ही एका पळाली माहिती का, ती हिला मारायला आली होती का नाही. आई आईचं मस्तपैकी चाललंय आता काम बघा कशी कास आहे. गट दूध आहे का? आहे ना. यांनी तवलीत दूध काढलेला आहे बघा. एवढंच दूध निघलाय. मग काय आता घाल काढूला. त्या बारक्या कुत्र्याला घाल. मित्रांनो, आपली मेंढरं घेऊन चाललोय दादा आणि मी आपली वरती चारायला. असं म्हणजे ना, पावसामुळं सकाळची यारवळीची मेंढरं चारायला लागतात. तर आपली सगळी मेंढरं चालल्या ते हवा. दादा पुढं बोलवाय, मी आपली मागची हाणायला. आणि आता इकडली रानं बिनं जोरे निघल्या की लगेच रानं बिनं नांगरून टाकतात ना, हे असं ढेकळातनं बिकळातनं जावं लागते आपल्याला. तर आता पाणी पाजून नेणार आहे आम्ही. तर सगळे आले ते कागदाव पाण्यावर. मेंढर पाणी पिते ते का बघा. एक कमेंट आली ती इजापुरी वालिंगा दाखवा का पाणी पिते. दादा फोनवर बोलते ते तिकडं. तर सगळे चालवले ते आणि छोटी छोटी पोरं बघा कशी, त्यांना लय मजा वाटते. ही तर रोज आपली मेंढर आली की. त्या ठिकाणी बघा काय दिसते का, काय सरडा. दिवसापूर्वी या सगळ्या रानांनी ज्वारीचा पाचोळा होता, पण आता पावसाने काय राहिलं नाही मित्रांनो. ही बघा कुठं पळाली. अंजीर इथं टाकलेला असतात, त्यांना चाहूल लागली रोजची, पळतच जातात बघा. सगळी मेंढरं कालच्या कांद्याच्या पातीत आल्या ते हवा. एवढं इकडं हे पात सगळे आता फुलवीत आणले मित्रांनो. अंजिराची झाडं आहेत ना, ती तोड्या बिड्या खावं नाही म्हणून असं मी पान वाजवत होतो आणि ती पळत मेंढरं आली मग सगळी. तर मित्रांनो, सकाळी काय मी जेवण केलेलं नव्हतं. तर आजचं जेवण आहे आपलं हे 2 कांदं, त्याचबरोबर मसाला पातळ कालवण होतं म्हणून आईने मसाला दिलाय. तर 2-3 चपात्या आणि हा मसाला आणि कांदं घेतले, शेतात नाही घेतले. तर आजचं आपलं दुपारचं मस्तपैकी जेवण आहे, मसाला आणि चपाती. तर खायला एकदम भारी लागलं. मला तर भूक भरपूर लागले आणि भूक तर आपल्याला जास्त भूक लागली ना, काय बी भारीच लागतं. झाडाखालचं जेवण बघा. या पांढऱ्या फडक्यात आईने मला भाकर बांधून दिली आणि मी शाल खाली हातारली, जागा पुरणार नाही म्हणून. तर हा आपला मसाला बघा कसा आहे. मसाला ही चपाती, मसाल्याची एक चपाती, इथं दुसरी एक दिली बघा. ही एक चपाती, ही एक चपाती आणि हे 2 कांदं. आणि हे कांदं पुरलं नाही तर हे एक्स्ट्रा 2 कांदं. तर हे जेवण बघा, तोंडाला पाणी सुटेल असं दुपारचं जेवण आहे आपलं. मित्रांनो, जेवण करून घेतो आता. वाईच नाही का, मेंढरं बी वाईच सावलीला उभे राहिले ते. बारीक बारीक असल्यामुळं फुडी नाही केल्या कांद्याच्या. तुम्ही बी दुपारची अशी मसालान भाकर खाल्ले का, कमेंट करून मला सांगाव का. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिलेली.
ही चपाती गुंडाळलेली होती, मला वाटलं ह्याच्यात मोकळी. आईने बघा तळलेली मिरची दिली. वा वा वा, असं जेवण मित्रांनो 5 स्टार हॉटेलला मागं टाकन. मसाला तर मी बराच खाल्ला, एक चपाती बी खाल्ली. पण आता मिरचीची बी टेस्ट घेणार आहे, बघणार आहे कशी लागते मिरची. तर मित्रांनो बघा, तळलेली असल्यामुळं ना तिखट बिकट अजिबात नाही, अशी बी खाऊ शकतो. एकदम मस्त आहे, पण तिखट लागते मी नाही म्हणतोय तुम्हाला. जोरात काम आहे. आजची आपली मसाला आणि भाकर खाऊन झालेली आहे. मेंढरं जरा सावलीला होती, खाऊस तर काय नाही वाटलं, पण खाऊन झाल्यानंतर चांगलं तिखट लागलं. त्याकरता पहिलं जाऊन पाणी बिणी पिलो आणि तोंडबिंड धुतले. तर आता सावलीची मेंढरं दुसरीकडे चारा घेऊन जायचं. ते मी जेवण करूस तरच वाईज उभी केली ती, आता चारायला न्यायचे मेंढरांना दुसरीकडे. बघा कसल्या ठिकाणाहून चालले ते आपली शेरडं. इकडे गेले तर येरवल्या सो बाबळे खायला, आणि मेंढरं दादांनी तर बोलावली मोर. इकडं मित्रांनो राखलेलं गावात बिवात असतं ना, त्यामुळं इकडला एरिया लय भारी आहे. बघा कसं आहे एकदम मस्त. हा छोटासा आपला वाडा आहे दऱ्यातनं आलेला. दादा पार पुढं गेले तो का असं म्हणजे. आणि राहिलेली येते ते का वरून बघा शेरडं करडं. शेरडांना लय सोवाबळीचं याडा. तिथं येरव सोवाबळी होती, सगळी शेरडं गेली ती पळत पळत. इथून चालल्या ते. आणि या ठिकाणी बघा बोराटीचं झाड ढाळलं होतं मित्रांनो. बघा नवीन पालवी कशी फुटली, एक नंबर. हे झाडला आम्ही नाही ढाळलं, कोणीतरी ढाळलं असेल आमच्यातल्या धनगरांनी. तर बघा मेंढरं तर लय असं दादा रस्ता माहिती आहे, याड्यावर चालले ते. आता मी शॉर्टकटने पुढं जातो. ह्या दिवसांमध्ये ना इकडं उन्हाळ्यात ना इकडं दऱ्याच्या साईडला पाण्याची भरपूर टंचाई असते मित्रांनो. टंचाई म्हणजे पाणीच नसतं असं, म्हणजे कशाला, म्हणजे वर काय धरण नाही, काय नाही. त्यामुळं बकरीवाले कोणी येतच नाही इकडं वर. आणि लोकांची पिकं नेमकी पाणी नसल्यामुळं संपतात. आणि मग ती चारायला आम्ही काय येतोय, तर आम्हाचं जे पाण्याचा कागद आहे ना तर जवळ आहे आम्हाला. तिथनं पाणी पाजून हे वरचं चारायला जवळ आहे. त्याकरता आम्हीच येतोय, नाही तर दुसरं कोणी धनगर एवढं येत नाही, कारण त्याचं पाणी नाही. मित्रांनो आत्तापर्यंतच्या आंब्यांमध्ये पहिला असा आंबा बघितलाय ज्याला एवढं आंबा आहेत. आयुष्यपोत किती मोठा लागाव ग. पहिला मित्रांनो हापूस आंब्यांना औषध पाणी करून सुद्धा आंबं नाही राहिलं. आणि ह्या भाऊला तर बघा हा का आंबाचं गज भरलाय. आणि एवढं मोठं झाल्यात, भाट्याला बी लागलं असते ना हो, भाट्याला बी लागलं असते लका का. पहिल्यांदाच असं पाहायला भेटला बाबा आंबा, की याला आंब आहेत आणि भरपूर आहेत मित्रांनो, भरपूर. हो का कसं दिसते, अख्खा भरलाय गच. फांद्या अशा लोंबलेत खाली. ठिकाणी आपली मेंढरं चालल्यात आहे. आणि या ठिकाणी बघा आपले बाळू मामा मित्रांनो, बाळू मामांची मेंढरं सावलीला उभी राहिले ते. तर बघा काय योग आलाय. आम्ही इथनं आलो आणि इथं मेंढरं उभी आहेत. आणि आमची बघा आपली मेंढरं या ठिकाणी आणि मामांची बी आहेत. ठिकाणी बघा सगळी बाळू मामांची मेंढरं. हो का त्या ठिकाणी आपली सगळी मेंढरं उभी केले ते सावलीला उन्हाची. हो का तर आपल्या मेंढरांनी आता कांद्याची पात खाल्ली आणि भरपूर ऊन झालंय, त्याकरता मेंढरांना चालवले पाण्यावरती. इकडला बोगा बागा तर पार भिजून गेलाय. जरा वाईज पात होती ती पात खाऊन मेंढरं आता पाण्यावर चालवले ते आम्ही. दादा तो का आपलं मोहर चालले ते. दुपारची पुन्हा एकदा मेंढरं आणले ते पाण्यावर. असं मेंढरांना सारखं पाणी लागते बाबा मित्रांनो, पाणी पिते ते आपली मेंढरं. या पाटराच्या एका सडाला भरपूर दूध होतं आणि त्याचं पिल्लू काही एका सडाला पित नाही. मग हे बघा दुसऱ्या शेळीचं पिल्लू आहे, त्याला कसं दूध पाजते ते दादा. काय होतं दादा दूध राहिल्यावर? अरे का वळ होतो याला. वळ होतो म्हणजे काय होत असेल ना काहीतरी. वळ होतो म्हणजे यात दुधाच्या गाठी बांधतात, त्या सडा वाटत दूध येत नाही, मग ते लय जाम होतं शिरडो, मग ते फुटतो ना सड जाग्या. सड फुटतो जाग्यावर. लय नुकसान होतं शेळीचं बी ना आपलं बी. मेंढरं सगळे आले ते मकाच्या रानात. आता जरा व्हायची तर उभी राहत्याल आंब्याच्या सावलीला. ज्यांना खायचंय ती खात्याल, बाकीचे राहत्याल आंब्याच्या तिथं सावलीला उभी. ऊन बी भरपूर लागते ना. आपली सगळी मेंढरं आले ते काकडीच्या वावरात. जरा व्हायच बसावलेली उन्हाची आणि अजून बी ऊन आहे, पण जरा व्हायचं पाऊस येण्याची शक्यता आहे नाही का असं वाटतंय. पाऊस आल्यावर मेंढरं काय नीट चरत नाही, त्याकरता दादांनी उन्हातच आणल्या ते बाबा चारायला.
काकडी खात्याला उली उली आता. हो का आपलं दादा हे मेंढरं काकडे खाऊन खाऊन गच फुगले ते. आता आपली ही मेंढीच बघा बाहेर आली कशी फुगले गच फुगले का नाही. मेंढरांना भरपूर चरायला मित्रांनो. त्या साईडची काकडे काय एवढे खायना मग दिली इकडं सोडून. म्हणलं काय खायचंय त्यांचं मन मोकळं खाऊ द्या त्यांना. आणि आपली शेरडं तर बघा शेरडं तर अशी झाडपाले तुडून असते इकडं तिकडं. आपली मेंढरं काकड्याच्या वावरात आल्या ते आणि आपण काकड्या खाणार नाही असं कधी होणार नाही मित्रांनो. तर ह्या कवळ्या कवऱ्या काकड्या घेतल्या ते खायला नाही का. ज्या मोठ्या आहेत ना त्या पिवळ्या पडल्या ते आणि कडू कडू लागतं ते मोठ्या काकड्या. कशामुळे लागतात काय ते आपल्याला काय माहीत नाही. त्याकरता ह्या कवळ्या घेतल्या ते आणि कवळ्या काकड्या मस्त लागतात बघा. आणि उन्हाच्या अशा काकड्या बिकड्या खायला लय भारी. मेंढरं खात्या ते आपण बी. ही आपली मेंढी पोटाला पोटभर खाते खाते आणि अचानकच तिला अशा उलट्या होत्या ते मित्रांनो. जर कोण धनगर बांधव आपला व्हिडिओ बघत असेल आणि कोणाला औषध माहिती असेल तर कृपया आपल्याला औषध सांगा. कारण का तर तिला असं चारा दिसते का तोंडाला. भरपूर उलट्या झाल्या ते बिचारीला. अंदाच्या सुबाबळी बी चांगलेच फुटलेत आहे. आपली शेरडं करडं बघा फुटलेल्या सुबाबळी कशा खाते ते. हे बघा नवीन आणलेलं बकरं हो का हे बी चांगलं खाते सुबाबळी. सुबाबळी लय आवडीच्या मित्रांनो. शेरडं बघा कसं वर जाऊन खाते पार. काकडी बिकडे खाऊन सगळी मेंढरं वाड्याक चालल्या ते. पण वाड्याच्या तिथं मित्रांनो वाड्यात नाही जाणार आता जाणार फुलवरच्या रानात. फुलवर आपली वाईज खाणार आणि मग तिथं वाईज फुलवर बिलवर चारून संध्याकाळी वाड्याला. तर आता किती छोट्या रस्त्यातनं गेलेत बघा. हो ही बिल्डिंग आहे. बिल्डिंगच्या कडून रस्ता आहे. इथं आपल्याला वाईज नाही जाऊन देत नाही का आपलं गपचिप तसंच. बघा केवढी बिल्डिंग आहे. इकडून कडून साईड जायला. मारलेल्या वावरातनं मेंढरं चालल्या ते फुलवरीत. बघा सगळी दादा मोहरं बोलावते ते या वावर नांगरले या. हे अशा केटाडातनं चालायचं म्हणलं ना लय बाबा ढेकळं लय खतरे. तिकडून तिकडं आपल्याला वाडा जरी बसला ना तरी झोपायचं बिपायचं म्हणल्यावर ढेकळं रोजच्यात. आणि जी ढेकळात आहेत ना त्यांनाच माहिती आहे ढेकळं कायची. दादा दादा किती दिवस खात्याला अजून फुलवर 2-3 दिवस. उली उली चारायची म्हणतो. संध्याकाळचा आपला येडा इकडं असतो. फुलवर मध्ये बी मेंढरं सोडले ते. हो का हा मोठा फुलवर आहे. हा काढायचा होता म्हणून चारायचा राहिलेला तिथवर. तर हा बी आता चारायला लावलाय मालकांनी कालच्याला. तर आता सोडले ते वरच्या कोपऱ्यात मेंढरं. आपलं वाड्यावरचं जेवण आहे मित्रांनो. बघा शेवग्याचं कालवण आणि बाजरीची भाकर मस्तपैकी रसरशीत आईने बनवून ठेवलं या. मला म्हणजे नाही का शूटिंग काढायचं जरा उशीर झालाय. तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.